मुख्याध्यापकाकडूनच विद्यार्थ्यांचा अनैसर्गिक लैंगिक छळ करण्यात आलाय। मुख्याध्यापकाकडून 9 वर्षाच्या विद्यार्थ्यावरती अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले। केडगावमधील हा धक्कादायक प्रकार आहे। या मुख्याध्यापकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। आई वडिलांना मारण्याची धमकी देत हे अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले। गुन्हा दाखल झालेला मुख्याध्यापक सध्या फरार आहे। एका खासगी महाविद्यालयाचे एक प्राचार्य आहेत, संतोष देवरे म्हणून आरोपी आहे। त्यांनी त्यांच्याच शाळेतील 9 वर्षाचा मुलगा बालक याला, तो बालक आणि ते आरोपी जे आहेत ते एकाच बिल्डिंगमध्ये राहतात। तर ते शाळा सुटल्यानंतर बालकाला स्वतःच्या रूमवर बोलवलं आणि त्याच्यासोबत अश्लील चाळे केले, त्याच्या अंगावर झोपले। अशा पद्धतीची तक्रार पोलीस स्टेशनला आल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी PI दराडे साहेब यांनी त्याची तात्काळ दखल घेतली। सदर घटनेमध्ये बालकाच्या पालकांच्या तक्रारीवरून BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता 351(2) तसेच पोक्सो कायदा कलम 8, 10 आणि 12 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा शोध सुरू आहे। तात्काळ आम्ही आरोपीला अटक करू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।